नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज आहे हळद फेडण्याचा कार्यक्रम। इथून पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघितले, संगीत, मेहंदी, हळद, साखरपुडा सगळं काही। आज आहे हळद फेडण्याचा कार्यक्रम। बघा गावाकडचा हळद फेडण्याचा कार्यक्रम कसा असतो नक्की बघा। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे। इथे मी व्हिडिओ शूट करायचंच विसरले, तर चला मग व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। कसली धमाल मस्ती केलेली आहे सर्वांनी मिळून। माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे आम्ही काही याच्यात सहभाग झालो नाही, फक्त मी फोटो व्हिडिओ काढले। तर बघा नवरा नवरीची हळद फेडण्याचा कार्यक्रम।
त्यानंतर एवढा धिंगाणा चाललं होतं बघा. पिहू पहिल्यांदा आली, नंतर सिद्धी आली माझ्या पाठीमागं, मी पण आले. नंतर इकडे काही जणांनी मी येऊन घरातच बसली होती, ज्यांना कोणाला खेळायचं नव्हतं, म्हणजे असं पाणी वगैरे हळद वगैरे तर ती बघायला टाकलं. त्यामुळे सगळं पडदं वगैरे काढून टाकलं होतं, कारण की एवढा पाऊस झाला ना रात्री, आम्हाला काही सांगायलाच नको. लग्नावरून आलो 8 वाजता पाऊस आला रात्री, त्यामुळे मग अंड वगैरे काढलं होतं बघा. इकडं पूर्ण असं त्यानंतर पूर्ण पाईपच लावला होता बघा, इकडे चाललेलं. त्यानंतर घसरून वगैरे सुद्धा पडली होती वहिनी मामी. आणि आता आमची सुट्टी संपली होती, तर आता जायचं होतं. तब्येतसुद्धा खराब झाली होती पिहू सिद्धीची सुद्धा. एवढं पाऊस आणि एवढा एन्जॉय केला होता, आणि वातावरण तसं होतं. आजी म्हणत, तू काय चालली का, जायची का, तुम्ही का नाही हळद खेळ, आजीचा प्रश्न. त्यानंतर बघा असं पाईप लावलं आणि तर एवढा धिंगाणा चालला होता ना, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता आम्ही निघालेलो होतो आमच्या घरी. तर बघा हा रस्ता माझ्या माहेरी यायचा असं चिखलातून, म्हणजे चौबाजूने शेतांमध्येच घर आहे, त्यामुळे चिखलच आहे सगळीकडं. तुम्ही बघितला असेल लग्नाचा व्हिडिओ, अक्षरशः नवरदेवसुद्धा चिखलातूनच आलेला होता. गाड्या वगैरे येत नाही, त्यामुळे माझ्या अगोदर दोघींनाच एवढी घाई झाली होती बघा. माझ्या पुढं पळत चाललेल्या होत्या. आणि बघा हे झाड भरलेलं आहे, टणटणीचं झाड आहे, कसं फुलांनी असं भारी भरलेलं, वेगवेगळी रंगीबेरंगी फुलं येतात त्या झाडाला. तेव्हा चिखल आहे. माझ्या पुढं कशा पळत चाललेले आहे, कारण त्यांचे पप्पा येऊन उभे राहिलेले होते आम्हाला न्यायला, कारण गाड्या सगळ्या गुंतलेल्या होत्या. डीजेची गाडी तर 3 दिवस झाली इथंच होती, ती काय बाहेर निघताच आली नाही. काही गाड्या वगैरे बाहेर काढल्या होत्या, काही नंतर निघण असं वाटत होतं, निघतील सुकल्यानंतर. त्यानंतर सिद्धीच्या हातातून मी बॅग घेतली, तिला जड होईन म्हणून. चिखलातून चालायचं की बॅग घ्यायची. त्यानंतर बघा आता मी निघालेलं घरी. तेवढे अशा बॅगा वगैरे होता, चिखल इथपर्यंत गाडी येत होती, निम्म्यापर्यंत, निम्म्याच्या पुढे येत नव्हती. त्यानंतर शूट केला व्हिडिओ आहे यांनी, माझ्याकडून तो काही लेट झाला. त्यानंतर आता बघा कसला रस्ता आहे चिकचिकीमुळे. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.